नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सीने ग्रुप बी 2023चा दुय्यम निबंधक श्रेणी 1 आणि तसेच मुद्रांक निरीक्षक पदाकरिता जो निकाल आहे तो काय केला की लावलेला आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करतो कॅटेगरीनुसार कट ऑफ किती राहिलेला आहे. त्याच्यानंतर कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा इथं बघा तर हे विद्यार्थी आहेत ते प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे. तर याच्यानुसार जर बघाल तर भूषण लांडगे यांनी काय केलेलं आहे की टॉप केलेलं आहे 317 मार्कांचं टॉप केलेलं आहे. ओपन 1 मधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर कट ऑफ जर बघितला खाली कट ऑफ दिलेला आहे का नाहीये. तर आपण काय करतो एक-एक बघून काय करतो कट ऑफ बघूयात. तर ओपन जनरलमधून टोटल 12 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. तर कट ऑफ जर बघितला तर 292.5 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर ओपन जनरलमध्येच ओपन जनरल झालेला आहे. त्याच्यानंतर ओबीसीमध्ये बघाल तुम्ही ओबीसीचं बघूया आता ओबीसी जनरलचा कट ऑफ जे भेटते ते तुम्हाला सांगेल मी. ओबीसीमध्ये जर पाहाल तुम्ही तर 5 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. तर 5 मध्ये जर बघाल तर 288.5 मार्कांचा काय की कट ऑफ असणार आहे. फिमेलमध्ये ओपन फिमेलमध्ये बघूयात कट ऑफ किती आहे तो ओपन फिमेलमध्ये. तर ओपन फिमेलमध्ये जर पाहिलं तर टोटल 6 विद्यार्थिनी आहेत. तर कट ऑफ जो आहे तो सांगेल 276 मार्कांचा कट ऑफ आहे ओपन फिमेलसाठीचा. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर ओबीसी फिमेलमध्ये आपण कट ऑफ बघूयात. ओबीसी फिमेलमध्ये ओबीसी फिमेलमध्ये जर पाहिलं तर ओबीसी फिमेलमध्ये 2 विद्यार्थिनी सिलेक्टेड आहेत. तर इथे जो कट ऑफ असणार आहे ओबीसीमध्ये 3 विद्यार्थिनी आहेत. तर त्याच्यानुसार जर बघितलं कट ऑफ तर आहे 267.5 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर एस-सीमध्ये बघूयात आपण एस-सीचा कट ऑफ किती आहे तो. तर एस-सीमध्ये टोटल 3 विद्यार्थी आहेत. तर याच्यानुसार जर बघाल तर एस-सीमध्ये 261.5 मार्कांचा कट ऑफ आहे. एन-टी-सीमध्ये बघूयात आपण एन-टी-बी जनरलचा बघूयात कट ऑफ आपण एन-टी-बी जनरलचा. तर एन-टी-बीमध्ये एकच विद्यार्थी आहे त्यामुळे 268 मार्कांचा कट ऑफ आहे. एन-टी-सीमध्ये बघूयात. एन-टी-सी फिमेल एकच विद्यार्थिनी आहे. एकच विद्यार्थी आहे 286.5 मार्कांसाठी. हं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण ईडब्ल्यूएसचा कट ऑफ बघूयात आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा. ईडब्ल्यूएसमध्ये ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ बघूयात पहिला तर. ईडब्ल्यूएस फिमेलमध्ये 2 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. तर हा कट ऑफ आहे 274 मार्कांसाठी. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस सर्वसाधारणसाठी बघितले तर हा कट ऑफ आहे 290.5 मार्कांसाठी कट ऑफ आहे. एसबीसी जनरलमध्ये बघा एसबीसी मध्ये बघूयात आपण तर एसबीसी मध्ये तर हा 286 मार्कांचा कट ऑफ आहे. ओके. तर ऑलमोस्ट याच्यानुसार आपण ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरी एस साठी जर बघितला तर 256.5 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. आणि एस टी फिमेलमध्ये तर पाहाल तर एक विद्यार्थीने 228.5 मार्कांसाठी कट ऑफ आहे. एस-टीचा 251.5 51 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. याच्यानुसार आपण सगळे कट ऑफ डिस्कस केलेले आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.